शंकर हं. महाराज कलकत्त्यात गेलेले. कलकत्त्यात गेले असता एक कुटुंब मांसाहारात म्हणजे मांसाचे तुकडे करणारं म्हणजे म्हणतो ना हं, खाटीक हं, समाज हं. किंवा खाटीक समाजाचे होते आणि त्यांच्या घरामध्ये हा व्यवसाय अंगीभूत व्यवसाय सगळा त्यांचा होता. आणि दरम्यान महाराज तिथं गेले, तर ते महाराज बघतात, की तो हे शेळ्या किंवा मेंढ्या कापतोय. तर ते महाराजांना बघवत नाही आणि महाराजांना वाईट वाटतंय. महाराज म्हणतात, "हे कशासाठी जनावरांच्या हत्या आणि हे सगळं कशासाठी करतोस?" महाराज तिथं जातात. हे कामाला दोघं जण निघून जातात. घरात आल्यासरशी ती पूजेचं ताट घेऊन महाराजांना आलेली असते. ताट हातातनं खाली पडते. का? तर शंकर महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडे-तिकडे पडलेले असतात. हात हां. वेगळा, पाय वेगळा, धड वेगळं, शरीर वेगळं, छिन्न-भिन्न झालेलं असतं. मूर्छा येऊन जमिनीवर पडलेल्या दोघांना महाराज पाणी मारून जागृत करतात आणि म्हणतात, "माझे तुकडे बघवत नसतील तर जनावरांचे करायचं धाडस कसं होतंय?" म्हणतात. मग त्या महाराजांनी ज्ञान ज्याला हठयोगाद्वारे, ज्ञानयोगाद्वारे, कर्मयोगाद्वारे खंडयोग जो ही जी केली म्हणतात ना, तुकडे जे हो, शरीराचे हो. केलेला खंडयोग म्हणतात. अशा अनेक योग मार्गांद्वारे महाराजांनी स्वतःची सिद्धता दाखवली. असं आपण करू शकू का? आपण काय घेतोय? महाराजांनी सिगारेट ओढली म्हणून मी ओढणार. आम्हाला दुसऱ्या-तिसऱ्या कोणीतरी सांगावं लागतं, की हे चांगलं आहे. मग आम्ही तिथपर्यंत जातो. एक हं. गोष्ट सामान्यतः विचार करण्यासारखी आहे, की ज्या परंपरांमध्ये, ज्या धर्मशास्त्रामध्ये किंवा ज्या शास्त्र मार्गामध्ये कधी कुणाचा अपमान करावा शिकवला नाही. गुरु परंपरा सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरां. साक्षात सदाशिवापासून सुरू झालेली गुरुपरंपरेचा आदर्श आपल्या या भूमीत असताना, हं. आपण काय घेतोय? की हां. त्यांनी सिगारेट ओढली, त्यांनी गांजा हे घेतोय. आपण म्हणलं तसं की त्यातून काय घ्यायचंय तर गुरुभक्तीचं तेज, हो. महाराजांचं प्रेम, महाराजांनी सांगितलेले मार्ग, महाराजांनी दिलेल्या वाटा हे आपण घ्यायला पाहिजे.